सांगाल, या ठिकाणी नंदकिशोर महाजन यांचा मोठा विजय झालेला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की नंदकिशोर महाजन यांचा हा मोठा विजय झाला आहे, यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीच्या सर्व नेत्यांनी सांघिक काम केलं, एकत्र काम केलं आणि त्याचाच परिणाम ही महायुती ही एक राहिली. त्याच्यामुळे हा विजय अभेद्य राहिला आणि जवळजवळ 96% मतं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा लीड हा जळगावचा त्या माध्यमातून राहिला. हो, नाशिकला गोकुळ गीते हे विजय झालेले आहेत बंडखोर उमेदवार भाजपचे. गोकुळ गीतेच्या संदर्भात मी एकच तुम्हाला सांगेल की दराड्यांवरची नाराजी तिथं आम्हाला त्याचा फटका बसला. महायुती म्हणून आम्ही कुठेतरी सगळे एक होतो, दराड्यांवरची नाराजी होती, त्याचाच फटका बसला, दुसरं काही कारण नाही. दादा, महापालिकेनंतर विधान परिषदेची निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी आपल्यावर होती. 100% दुसऱ्यांदा यश मिळालं आहे आपल्याला, काय म्हणजे मला असं वाटतं की एक कार्यकर्ता म्हणून समन्वय करण्याचं, आमदार म्हणून मला जी पक्षाने जबाबदारी दिली, मी पक्ष नेतृत्वाचा आभार मानेलच, परंतु पूर्ण वेळ देणे, त्या मिशनमध्ये ज्याला म्हणतो की डिवोशन देऊन झोकून देणे हा माझा मूळचा स्वभाव आहे. मी सर्वांना समन्वयाचं काम केलं. मी काय एकटा म्हणून नाही, आमची सगळी टीमच होती, सगळे आमदार यामध्ये होते, सगळे मंत्री महोदय होते, आमचे जिल्हा अध्यक्ष होते, जिल्हा प्रमुख होते. हा टीम म्हणून हा निकाल आहे. हा एकटा असं मी केला असं म्हणताच येऊ शकत नाही. हा टीमचा आउटपुट आहे असं मला वाटतं. दादा, महाविकास आघाडीची मतं देखील फुटलेली आहे, आपल्याच काही राजकीय खेळीचा हा एक भाग होता का? निश्चित. आता बघा, आता आम्ही राजकारण करायला बसलो, महाविकास आघाडीची मतं फुटलीच पाहिजे याचं प्लॅनिंग आमच्याकडे होतं आणि त्यात आम्ही 100% यशस्वी झालो. महाविकास आघाडीची जवळजवळ यांची एकूण जी मतं होती त्यातली 80% मतं फुटताना दिसली आहेत. महाविकास आघाडीमध्ये कुठेही एक वाक्यता नव्हती. अगदी नेत्यांनी देखील या निवडणुकीवर पाठ फिरवली आणि अप्रत्यक्षाचा भाजपाला फायदा झाला. हा एक स्ट्रॅटेजीचा भाग होता, ती स्ट्रॅटेजी आखली आणि ती आता अंमलात येताना आम्हाला दिसली. त्याचा योग्य फायदा हा आम्हाला महायुतीला झाला.